बघा आपण मॅगी आणली. मॅगी 10-10 रुपये सगळ्यांनी काढून मॅगी बनवायचा चाललाय बेत दुपारचा. कसं काय वाटतंय दुपारचा बेत आपल्याला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. बघा आपली बकरं इकडे आखे बसलेली. तिथं स्वीटी, तिथं पिल्या, तिकडं बाज आहे. चला आता मग भेटू मॅगी खाल्या. नमस्कार मित्रांनो, आपल्या धनगरी यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. आता आपल्याला सोडायच्यात बकरं आपली बकरं इथं पडलेली आहे. ती एक पाऊस झाला त्याच्या काही आपल्याकडं पाऊसच झालेला नाही आहे, त्यामुळं हिरवं पारवं झालेलं बी जळायला लागले. चला मग आज कुठं जातो काय सगळं दाखवतो. चला मग. आपल्या कोकरांना पाला बिला टाकलेला, त्याचा एवढा पाला खाल्ला नाही, थोडाच खाल्लाय नाही का. लिंबाचा पाला आहे. इकडं आपले बकरं आहे. कोकरांना करडांना आपण पाला टाकलेला नाही का. करड आहे. ही कोकरी ही आपली 4 पायाची गव्हाण आहे. त्याच्यात आपण करडा कोकरांना पेन बिन टाकीत नाही का. आपण आखी बाबळ डाळली नाही पाला कोकरांना डाळल्याला. चला मग तर वेगळी आपला फोडणीचा भात बीत घेतलाय आता नाश्त्याला नाही का. आपल्याला जावसाची मिरची म्हणजे आपल्याला लय आवडते. आपण जेवण करायचं म्हणलं जावसाची मिरची घेतोच. निक्की आईने आपल्याला एक अंड्याचं कालवण करून दिलेलं आहे. पिठातले पण एकदम एक नंबर चव असते. बघू आता खाऊन. चला आपले पिल्लं टाकून नाही का 3 करड 5 कोकरी झाल्या टाकून. आता आपल्याला काढायचं दूध यायलेले सगळ्यांचं. चला मग दूध बीत झालंय काढून. आता घरी ठेवायचं. चला जायचं बकरं घेऊन. सोलडी मस्त पैकी आता बकरं आपली बघा इकडं अशी बांधलेली जिकडे तिकडं. आता आपण जावायचं चारा घेऊन चारून जायचं पाण्यावर गेली की न्यायची बकरं विसरवायचं बसवायची. आपल्याला एवढा असं शाळू बिळू गावलेला आहे नाही बकरांना. बकरं आता आपली खायला ते पण काय ते चव गेल्यामुळं काय बकरं खात नाही एवढे नाही का. पाऊस झाल्यामुळं त्या शाळूची जी चव आहे तीच बहुतेक गेलेली आहे. म्हणजे एवढं काही खात नाही. पण आता आपण आणल्यात खात्यात थोडं खात्यात, इतकं बी खात नाही. पॉलिटिकमध्ये कलावले चांगलं हिरो झाले. तिथं आपण बाबळीची खांदी तोडली बघा. इकडं बी चरायल्यातच चांगलं हिरवं आहे. पण जळाय बसले आता पाऊस नाही झाला तर. चाललोय आता आपल्याला जायचंय पाण्यावर. चला मग जाऊ आता पाण्यावर. आपले बकरं निघाल्यात आले तर इकडं पाण्यावर. इथं पाणी नाही आले ते आपले बकरं पाण्यावर. आता पाण्यावर पाणी बिनी प्यायला खाली चाललेत आहे. मागून बी यायलेत आहे. ही आली फार इथपर्यंत लय ताणल्यात. पण पाणी बी वाईच खराबच झाले. ते पहिलं पावसाचं पाणी आलं होतं, ते पहिलं पाणी निघून गेलं. हे पावसाचं पाणी साचलेलं आली का नाही. इकडं बी येईन अजून मागं बी उभ्या आहे. कोय केलं की त्यांना म्हणजे कळतं आपण पाण्यावर आलोय. पाणी प्यायला लावले आपल्याला असं कळतं त्यांना. बकरं आल्या आंब्याचा पाला बिला पडलेला असतो आणि आंब पडलेला असतात ना, त्याच्या वाशी लगी हो का. तिकडं बी आंब आहे. तिकडं आंब्यावर बी बकरं केल्यात. म्हणजे ते इथं आंब हे पडलेलं बकरं खाणार. बरं पाला बिला पडलेला खाणार. मग इथं येऊन सावलेलं वाचणार. तशी बकरं बसतच नाही. बघा या मेंढीचं कसं तोंडात आंब्याचं पाणी. बघा इकडं बी आंब्याची पानं पडलेली असतात. ती खात्यात तरच बकरं वाचतात, नाही तर बसतच नाही. ते आता म्हणजे नवीन पानं फुटल्यात. कवळी पानं आलेली आहे बरं का मित्रांनो. काही आंब्याला अजून बरेच पानं आहे. काही आंब्याला इकडं कवळी पानं आल्यात. नवीन आंबा हो का. इकडं मस्तपैकी आपली बकरं सावलीला बसलेली आहे नाही का. आंबे इकडे तिकडं व्हायचे करून. चला मग बघू आता हलावल्यावर गावते काय बकराला खायला. आपण मॅगी आणली. मॅगी 10-10 रुपये सगळ्यांनी काढून मॅगी बनवायचा चाललाय बेत.
दुपारचा. कसं काय वाटतं दुपारचा बेत आपल्याला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. मग आपली बकरं विकरं इकडे आखे बसलेली. तिथं स्वीटी, तिथं पिल्या, तिकडं बाज आहे. चला आता मग भेटू मॅगी खाल्या. मॅगी बिगी घेऊन इकडे बी दुपारचा बेत साधा खाऊन बघू. सावलीची बकरं आणि चाललो इकडं आलोय. त्या तिकडं मिसणीचा आवाज येत होता झाडं कापलेली. बहुतेक आता तिकडं जायत चाललोय आपण. बघू कापल्यात का काय मग हाय बकरांना खायला. चला तर पडकत थांबलो आपलं गडीभर नाही का, म्हणजे दिवस बी जात नाही. कापलेली तिथं झाडं आपण न्या नाही तिथं मस्तपैकी सोभावळेल पालाय. बघू आता आपली बकरं बिकरं मागून हो का इथं सुबाबळी आहे कापलेलं आहे. नाही पाला वाई सुकलाय पण बऱ्या म्हणजे खात्यात त्याला बी. गुळवण्याचं याल हे बकरं सगळ्यात जास्त खात्यात नाही का. हो असं पारा सुकलेला आहे. आपली बकरं बी यायल्यात इकडं अशी झाडं कापल्यात म्हणून आलोय आज आपण. मस्त आहे खायला. आज आपला येडा झालाय म्हणजे आज नाही एवढं काही टेन्शन आपल्याला नाही का. तिकडे बी कापलेली पण ते परवा दिवशी कापलेली ते मला माहिती नव्हतं. तेव्हा ते बांधायला कापलेले तेव्हा ते दिसतंय. त्यामुळं ते अख्खं सुकून गेलं होतं काही माहितीच नव्हतं. त्यामुळं तिथं काही येतच आलं नाही. ते आपली बकरं शांत गप्पाळ्यात नुसती पाल्यावर बघू शकता नाही का. शांत त्यांना खायला नसल्या मग लय पळत्यात. खायला असल्यावर अजिबात अशी पळत नाही काय नाही. लय ऊन बी लय झालंय. मी आपला सावली खाली उभा आहे. मग आपली स्वीटे स्वीटे जाऊ का स्वीटे ससा 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 स्वीटे ससा तक 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 ससा ससा. तिला ससा म्हणले की ती लगेच असे हो ते हो आपली कशी गावठी जिफ्रे आहे चांगली. तिची हाईट बी नाही लई. इकडं आलं होतं नाही का. इथं गिनी गोल हे तेव्हाची हिरो आहे. मग इकडं बी बकरं आहे आपली मस्तपैकी खायला. ते हे तो ते पाणी आहे ते बिल्डिंगीत लोक राहतात ते पाणी बी नाही ना असं येतं या इथून. हे ते काय मग काय नळी नळी का काय त्या नळींना इथपर्यंत पाणी येतं. त्यामुळं इथं जास्त हिरो आहे. असं राहणवतो इकडं आणली आपण नाही का. तिथं टाकळं शेळ्या पडल्यात हाय म्हणजे थोडं थोडं आहे सराय गावातलं आहे. पण ती कापून येते त्यांच्याकडे म्हशी आहे ना व अशी मग काही झाल्यात आपली बकरं बिकरं खोंडून नाही का. आता मस्तपैकी दिवस बिवस गेलेला आहे. असं वाटते वरण आहे आमच्या इकडं अख्खं मोकळं डाकळं झालेलं आहे. जी काय आता वावर आता पेरणीला आता नांगरणी चालू आहे. बघा इकडं अख्खी नांगरणी बिगरणी केलेली आहे नाही ओरखलं आपलं काम. आपले व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला कमेंट करून सांगत जा. लाईक फॉलो बी मित्रांनो करीत जा. आपलं हे आता कसं काय वाटतं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.